प्रोफेशन आहे आणि हा सो मी शासकीय शाळांसोबत काम करतो संगणकच्या प्रशिक्षणावरती, समस्या निराकरणावरती. आज मी ह्यासाठी आलेलो आहे की कॉकरोच जनता पार्टी केवळ एक पार्टी नसून एक चळवळ आहे, ज्याची सुरुवात आपल्या सरन्यायाधीशांनी जेव्हा टिप्पणी केली की ह्या लोकांना काम नसतं, कामधंदा नसतं, ते कार्यकर्ते होतात, ते RTI कार्यकर्ते होतात, ते जर्नलिझम मध्ये जातात, पत्रकार होतात, मीडिया इन्फ्लुएन्सर्स होतात. त्यातून त्यांची जी मानसिकता आहे की लोकांचा सहभाग असावा की नाही त्यांच्या शासनामध्ये, त्यांच्या प्रशासनामध्ये, त्यांची मानसिकता अशी आहे की त्यांना नको आहे या गोष्टी. लोकशाहीच्या मूल्यांच्या विरोधात हे आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. दिल्लीमध्ये ही चळवळ, हे आंदोलन झालेलं होतं. आज आमच्या पुण्यात होताना बघून मला आनंद झाला आणि आपला सहभाग आपण म्हणजे आवर्जून नोंदवावं या दृष्टिकोनातून मी आलेलो आहे. शिक्षणाच्या व्यवस्थेत जो आहे की आपल्याला राजीनामा पाहिजे. राजीनामा केवळ एक संकेत आहे, सांकेतिक आहे. राजीनामा म्हणजे आपल्याला जबाबदारी पाहिजे, त्यातून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे, त्यातून समाधानकारक एक उपाय आपण काढला पाहिजे. आणि त्यासाठी व्यवस्थेच्या दृष्टीने आपण काय सुधारणा करू शकतो ह्याच्यावरती चिंतन मनन व्हायला पाहिजे. तुला वाटतं का आता चांगल्या गोष्टींचं जसं जबाबदारी घेतली जाते की आम्ही हे केलंय, क्रेडिट्स घेतले जातात, तसं वाईट गोष्टींचं राजकारण्यांकडनं किंवा ऑथॉरिटीज कडनं क्रेडिट्स घेतले जातात का? ते होताना खूप कमी आपण बघितलेलं आहे. आता चूक मान्य केली. हा, ते चूक मान्य करत नाहीत, ते जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतात, स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात किंवा नकार देतात. तो हे व्हायला नाही पाहिजे. मला वाटतं एका हेल्थी डेमोक्रेसीमध्ये, चांगल्या लोकशाहीमध्ये आपल्या चुका मान्य करून पुढे जाणं हे खूप आवश्यक आहे. उत्तरदायित्व खूप गरजेचं आहे. अकाउंटेबिलिटी ही आपण घेतली पाहिजे आणि कुणी तुम्हाला त्याच्या पुढे काय करणार पण नाही. चूक झाली, मान्य करा, सुधारणा करा, चिंतन मनन करा आणि पुढे जावा, हेच माझं म्हणणं आहे. तुला वाटतं असं आंदोलन यशस्वी आहे का? म्हणजे किती लोक आले असेल आणि प्रचंड संख्या मला दिसली आहे. त्यातून आपल्याला दिसेल की लोकांना काय वाटतं, त्यांची इच्छा काय आहे, त्या संख्येतून आपल्याला दिसते. सो आपण ही यशस्वी आहे असं मला वाटतं. कारवाई तर झालीच पाहिजे, पुढे सुद्धा आपला सक्रिय सहभाग असायलाच पाहिजे. फक्त आंदोलनांमध्ये न येता जिथे निर्णय घेतले जातात त्या लोकांसोबत चर्चा करणे, त्यांच्या मागे जाणं, त्यांच्या सोबत आपण काय उपाय काढू शकतो ते नेहमी आपण करू शकतो आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत. तो मला असं वाटतं की आपला सहभाग ह्याच्या पुढे सुद्धा आपण कसं वाढवू शकतो त्या दृष्टीने विचार मंथन व्हावं. या, थँक्यू. काय बोलतील पण ते? काय बोलतील?